समोसे आणि कचोरी खाणे विसरून जाल जेव्हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा गरमागरम आणि कुरकुरीत नाश्ता खाल। चला रेसिपी सुरू करूया। हे बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले। आता या बटाट्यांची साल काढून घ्यायची। साल काढून झाली की हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे। हवं तर तुम्ही स्मॅश पण करून घ्या, फक्त यात बटाट्याचे तुकडे राहायला नको। अशा प्रकारे बटाटा किसून झाला, याला जरा वेळ आता बाजूला ठेवून देऊ। नंतर गॅसवर एक जाड तळाचा पॅन ठेवला, यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्याने ओवा घालायचा। ओव्याचा फ्लेवर यात खूप छान लागतो, त्यामुळे आवर्जून ओवा घाला। हलकासा तेलात ओवा परतला की यामध्ये कपाने किंवा वाटीने मोजून 1.5 कप पाणी घालायचे। याबरोबरच यात चवीनुसार मीठ घालायचे। मीठ आता यात छान मिक्स करून घ्यायचंय। आता हलकसं या पाण्याला आपल्याला गरम झालं की सारख्याच कपाने किंवा वाटीने मोजून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आता हे गव्हाचं पीठ या पाण्यामध्ये घातलं। 1.5 कप पाण्यात इथे 1 कप गव्हाचं पीठ, या प्रमाणानुसार मस्त असा हा आपला नाश्ता तयार होतो। आता एकसारखं या पिठाला हलवत राहायचं जोपर्यंत हे घट्ट होणार नाही। यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची। लक्षात ठेवा, पिठाच्या यात गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही। गाठी मोडत मोडत हे पीठ छान मिक्स करून घ्यायचंय। थोड्याच वेळाने बघा, पीठ आपलं छान घट्ट झालंय। एका ठिकाणी याचा मस्त असा गोळा बनलाय। छान घट्ट हे पीठ झालं तर तुम्हाला याला हात लावून दाखवते, तर बघा पीठ हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजे परफेक्ट असं हे शिजलंय। आता गॅस बंद करायचा। हा गोळा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। हे आता खूप गरम आहे, झाकून जरा वेळ बाजूला ठेवून देऊ। दुसरीकडे आता गॅसवर एका कढईमध्ये परत 2 चमचे तेल घातलं। तर तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी घातली। जिरं मोहरी तडकली की यात चिमूटभर हिंग घालायचा। नंतर यात एकदम बारीक कापलेली हिरवी मिरची घातली। आता 1 ते 2 मिनिट कच्चेपणा जाईपर्यंत हिरवी मिरची छान तेलात परतून घेतली। नंतर यामध्ये घातली थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि यानंतर अर्धा चमचा धना पावडर घातली। लाल तिखट थोडं बेताने घाला, अगोदर यात आपण हिरवी मिरची घातली। हे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे। गॅस इथे कमीच ठेवायचा। आता या स्टेजवरच जे बटाटे आपण किसून ठेवले होते ते यात घालायचे आहे। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त याला परतून घ्यायचंय। सर्व मसाले बटाट्यांमध्ये छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे। मस्त असं हे एकजीव झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। इथे तुम्ही कढीपत्ता पण यामध्ये घालू शकता। तर मस्त अशी इथे नाश्त्यासाठी लागणारी स्टफिंग आपली तयार झाली। एकदम स्मूथ झाली, रंग पण छान आला। याला बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। आता एका दुसऱ्या बाउलमध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं। नंतर यात थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे। आता यामध्ये पांढरे तीळ घातले। नंतर एकदम बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे। आता चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचंय। आता थोडंसं यात पाणी घालायचं आणि आपल्याला याचं मध्यम दाटसर असा घोळ बनवून घ्यायचा आहे। यात गाठी अजिबात ठेवायच्या नाही, एकसारखं याला हलवत राहायचंय। तर हा घोळ बनवताना ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, अशा प्रकारे हा घोळ बनवून घ्यायचा आहे। घोळ बनवून झाला की याला जरा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि पुढच्या रेसिपीकडे वळूया। तर इकडे थोड्या वेळानंतर पिठाचा गोळा हा आपला पूर्णपणे थंड झाला। पोळपाटाला हलकसं तेल लावून पसरवून घ्यायचं। आता हा पिठाचा गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा आहे। यामुळे पीठ छान मऊ होईल आणि एकसारखं पण होईल। यामध्ये गाठी वगैरे असतील तर त्या निघून जातील। मस्त स्मूथ असा पिठाचा गोळा मळून झाला की या पिठातला आपल्याला एक चपातीच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे। आता तेल किंवा पीठ लावून याला लाटून घ्यायचंय। नेहमीची रोज चपाती आपण जशी बनवतो तसंच याला लाटून घ्यायचंय। ना खूप जास्त जाड ठेवायचं ना खूप जास्त पातळ ठेवायचं, अशा प्रकारे ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। चपाती इथे आता आपली लाटून झाली। यानंतर एक वाटी किंवा झाकण घ्यायचं। आता अशा प्रकारे याच्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे। तर एका चपातीमध्ये बऱ्याच पुऱ्या तयार होतात। तर इथे 2 बॅचेसमध्ये या पुऱ्या आपण तयार करून घेणार आहोत। सर्वच पुऱ्या इथे कट करून झाल्या की साईडचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। अशाच प्रकारे सर्व पिठाच्या पुऱ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या। तर ही पुरी बघा, ना खूप जास्त जाड आहे ना खूप जास्त पातळ। तोपर्यंत स्टफिंगसाठी बनवलेली चटणी पण आपली पूर्णपणे थंड झाली। आता यातली एक पुरी घेतली। ही चटणी पुरीच्या एकदम मध्यभागी ठेवायची आहे। हाताने दाबत याला सेट करून घ्यायचंय। आता एका बाजू उचलून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूवर ठेवायची आहे।
आता बिना पाण्याचं, बिलकुल पाण्याचा वापर न करता एकदम इझिली हे पॅक होतं. हलक्या हाताने दाबत दाबत याला पॅक करून घ्यायचं. पीठ एकदम आपलं स्मूथ झालंय, त्यामुळे हे इझिली तयार होतं. अशाच पद्धतीने अगोदर ज्या पुऱ्या मी बनवल्या होत्या त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग घालून अशा प्रकारे सर्व तयार करून घेतल्या. तर ही तयारी तुम्ही रात्री करून ठेवू शकता. सकाळी फक्त या घोळात हे डीप करायचं आणि गरम तेलामध्ये याला शालो फ्राय करून घ्यायचं किंवा डीप फ्राय पण तुम्ही करू शकता. दोन्ही पण पद्धतीने तुम्ही हे करू शकता. हे तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम असावं. एका वेळेला 4 ते 5 हे तेलात तळण्यासाठी घाला. जरा वेळ याला तेलामध्ये छान सेट होऊ द्या. हलकासा गोल्डन रंग यायला लागला की 2 ते 3 वेळा उलट पलट करून एकदम गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचंय. खूप जास्त याचा कलर तळताना बदलू द्यायचा नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय, एकदम भारी दिसतंय. आता याला काढून घेऊया. समोसे, कचोरी विसरून जाल बनल्यानंतर हे एवढं टेस्टी लागतं. हे बिलकुल तेलकट होत नाही. तर बघा किती छान दिसतंय. समोसा, कचोरी खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर एकदा हा नाश्ता ट्राय करून पहा. नाश्त्यासाठी हे तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला पण हे देऊ शकता. तर 15 ते 20 मिनिटात झटपट असा हा नाश्ता तयार होतो. एकदम कुरकुरीत हे तयार होतं. ही नाश्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.